1991, birds and people are living together in seemingly perfect harmony, until one day a young man catches fire. This is Phoenix. नमस्कार दोस्तों, आज के वीडियो में आप सभी का स्वागत है। तो आपल्याला आज वावरात आट्या तोडून म्हणजे खूप भरायचा आहे पुरा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप भरू सगळा वावराचा। तर आपण आता घरी आहे, आपल्याला तर वावरात जाणार आहे, कारण आपल्याला आता पहिले कुराळ घेणं पडेल। कुराळ आपली कुराळ आहे, त्याच्यामध्ये आपली कुराळ आहे। थांबा मी दाखवतो तुम्हाला। तर आपल्याला आता वावरात जायचं आहे, कारण आज आपल्याला धुरे भरणं आहे, पुरे खूप भरणं आहे। तर आता आपण रोडान थकलो मी, तर थैली घेतली। पण आजचं कारण पहा तुम्ही, आज आपल्याला ऐन काटायचं काम करणं आहे। पण तरी पण आपल्याला चपला नाही, म्हणजे आपला जो बूट आहे तुम्ही धुयासाठी टाकला आणि तो वलागत होऊन गेला, म्हणून आपल्याला फायदा घेणं पडलं। तर मी आता वावरामध्ये जाईन। तर आपण आता वावरामध्ये पोचलो, पण आता आपल्याला ज्या कुराळचा दांडा आहे त्याला आता फिट करणं पडेल। तर आपला कुराळचा दांडा आहे, त्याला आता फिट करतो याच्यामध्ये, कुराळमध्ये। पण याच्यात आपल्याला पातळ ठोकणं पडेल आता। हे कुराळ आहे, याच्यामध्ये आपल्याला आता पातळ ठोकणं पडेल, कारण असं होऊ राहिलं की कुराळ ह्याची ढिजली बसू राहिली। आता इली मी फिट केलं, पण आता अजून मी बसली नाही। आता आतासाठी काम भागू समजा तरी मी यार। तर यात बोलत इव्याच्या जागेवर आपण खुरपच घेऊन आलो। आपण आपल्याला युवा कार पाहिजे होता, इवा तर घरीच राहिला, पण आपल्याला आता इतक्यात होऊन जाईन समजा तरी बी। तर आता आपण बोरीच्या काट्या तोडू, तर तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे आपण खूप भरून कसे काय आज दिवसभर आपली कशी होते। तर त्या काठीला तोडू पद्धतशीर आणि तिकडे घेऊन जाऊ। पण आता इथं पहिले पुरं एनालिसिस केलं, कुठून जाणं पडते कुठून नाही। तर कारण आज पायात चपला नाही म्हणून जास्त तोडायला गांजी। तर आपल्या मंदिर लोक आलो तो घरी, पण आता अजून तोडायला आपल्याला सुरुवात करणार आहे। पहिले एकदा जर पडला तर ऑटोमॅटिक पुरं तोडल्या जाते। फक्त त्यासाठी बसणं खूप मुश्किल होते। तर तुम्ही पाहू राहिले, दिक्कत अशी होऊ राहिली की आपली जे पाचर आहे हे खूप पडवायली। तर आता मी आधी बघतो ह्याच्यामध्ये काही घुसते का। आपल्याला याच्यात पातळ ठोकणं पडते अर्जंट। कुराड धोका देऊ राहिली। अर्ध काम झालं, पण या कुराळने जास्त धोका देऊ राहिले। आणि आपल्याला आधी खंडाची असाडी आहे। त्या असारीचा तुकडा याच्यात घालून टाकू। बाद
तुम्ही ना पाहिलंच असेल की जास्तच दिक्कत होऊ राहिली, कारण कुऱ्हाड घडी सटकू राहिली. तर आपल्याला एक त्यामध्ये पहिले एक पात्र ठोकणंच पडेल, त्याशिवाय मेळ काही जमणार नाही. कारण असा करता करता जास्त टाईम जाऊ राहिला आपला, कारण तोड्याची प्रॅक्टिस तोडणं मुश्किलने जाऊ राहिलं, पण ज्यादा हे खांद्याला तोड्यालाच ज्यादा हे उरायलं. तर आपण याच्यात 2-4 पहिले खिवे मारू, मग मी पाहतो काय तर होते. तर इथे जाऊ आता थांबलेले. तर त्या दिवशी आपण आडी आणाल ते आडी पाहू एकदा आहे काय. ते एक खिवा तर सापडला आपल्याला. आता या खिव्याला याच्यात डबल ठोके तिरपा क्रॉसमध्ये मारणं पडेल, कारण फाकत जायला पाहिजे खिवा आपला. तर आपलं आता कुऱ्हाडचं झालं काम. आता आपण डबल त्याच जागेवर भेटू तुम्हाला. तर आता आपलं अर्धं काम तर झालं, म्हणजे अर्धं तुटलं तेवढं. पण असं झालं की आपल्या ते दोन्ही बी खिवे पळून गेले. आता त्या कचऱ्यात तर काही दिसत नाही. तर आपण आता या वावरात चाललो, शेषराव महाराजच्या वावरात. तरी तिथं आता हल्ली नवीन बांधकाम झालेलं आहे, तर तरी 2-1 खिवे यायच्यात खोसून आणू, कारण मग डबल तोड्याले. तर आता मी तरी तुम्हाला दाखवणार आहे. खिवा एकदम सापडले आपल्याला. आता आडी हिरीजवळ आलो तर थंडगार पाणी पिऊ म्हटलं, कारण खूप तहान लागली. आपण काही पाणी गिनी सोबत नाही आणलं. तर मन पुरं तृप्त झालेलं आहे. इतकं पाणी मस्त वाटतं की विहिरीचं पाणी पिऊन काढून असं प्यायची इतकी एकच मजा आहे त्याची काय. कारण आपण काम केलेलं आहे म्हणून पाणी प्यायची तर एकदम मजाच राहते. पण आरोचं पाणी पण फेल पडते. तर आपल्याला आधी एक खिवा सापडलेला, तर आता हा घेऊ, डबल पातळ ठोकतो आणि आपल्या जागेवर भेटतो.
आता हे बोर तोडणं झाली. आता एक दुसरी तोडू. न्यू कालती ते फक्त आज तोडून ठेवू कारण उन्हाच्या आता काही काम सुचून नाही राहिलं.